शहादा नगरपालिकेतील जन्ममृत्यू नोंदी गहाळ प्रकरण चौकशी झाली की प्रकरण दाबले गेले। शहादा नगरपालिकेतून सुमारे 4 ते 5 महिन्यापूर्वी 12 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास जन्ममृत्यू नोंदीसह महत्त्वाची शासकीय कागदपत्रे गहाळ झाल्याची घटना समोर आली होती। मात्र या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने नेमकी कोणती पावले उचलली याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जन्म व मृत्यू नोंदी या नागरिकांच्या दैनंदिन आणि कायदेशीर व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। अशा संवेदनशील कागदपत्रांच्या गहाळ होण्याच्या घटनेने नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाची मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी केली का? केली असल्यास चौकशीचा अहवाल कुठे आहे? दोषी कोण ठरले? यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। घटनाकडून अनेक महिने उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस माहिती किंवा अधिकृत भूमिका नागरिकांसमोर आलेली नाही। त्यामुळे हे प्रकरण जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे। विशेष म्हणजे शासकीय कार्यालयातील इतकी महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होणे ही साधी बाब नसून प्रशासनातील निष्काळजीपणा किंवा अन्य गंभीर बाबींचा संकेत मानला जात आहे। तरी देखील आतापर्यंत दोषींवर कारवाई झाल्याचे किंवा जबाबदारी निश्चित झाल्याचे कोणतेही अधिकृत विवरण समोर आले नाही। नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गहाळ झालेल्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी केली आहे। प्रश्न अजून कायम आहेत। चौकशी झाली का? दोषी सापडले का? कारवाई झाली का? की महत्त्वाचे प्रकरण फाईलमध्येच गाडले गेले? नागरिक आता प्रशासनाकडून स्पष्ट आणि पारदर्शक उत्तरांची अपेक्षा करतात। प्रत्यक्ष सीओ साहेबांना सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जर बेकायदेशीररित्या लोक येऊन अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज जर असे गहाळ करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि उद्या सकाळी पहिल्या प्रहारामध्ये या गोष्टीची मोठ्या स्तरावर चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही सीओच्या माध्यमातून करणार आहोत। याच्यामध्ये प्रशासनातील अधिकारी जर कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, यांनी देखील बेकायदेशीर काम केलेलं आहे, अशा या सर्व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर त्वरित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशा प्रकारची मागणी नवीन आलेले PSI पाटील साहेबांच्याकडे देखील आता तोंडी स्वरूपामध्ये केलेली आहे। अधिकृत कंप्लेंट आम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत। ही शहादा शहराच्या लोकांसाठी अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रशासकीय इमारतीमध्ये जर होणार असतील आणि याच्यावर प्रशासनातले अधिकारी किंवा इतर जर ऍक्शन होणार नसेल तर शहादा शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब आहे। याची दखल मोठ्या स्तरावर घेतली जाईल। मंत्रिमंडळापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत। जन्म मृत्यू सारखे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स, एक शब्द जरी इकडे तिकडे झाला तरी देखील नागरिकांना किती हैराण व्हावं लागतं। असा संपूर्ण डेटा अख्खच्या अख्खं दप्तर हे दुसरीकडे ठेवण्यात आलं, ते कुठं ठेवलं, काय ठेवलं, त्याच्यात किती डॉक्युमेंट्स गहाळ झालेले आहेत या बाबतीमध्ये कुठलीही माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही। आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व दिवसा ढवळ्या झालेलं आहे आणि अनेक अधिकारी इथं असताना त्यांच्या समोर एवढ्या गोष्टी होत असताना अधिकाऱ्यांनी देखील काही केलं नाही। ही अतिशय गंभीर बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून सकाळी आम्ही याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करणार आहोत। आताच उच्चस्तरीय मागणी आम्ही या बाबतीमध्ये केलेली आहे। सीओ साहेब आणि संबंधित अधिकारी देखील आता इथे येतात, त्यांचे देखील आपण सगळ्यांनी माहिती जाणून घ्यावी आणि या बाबतीची गांभीर्याने आपण सर्वांनी नोंद करून घ्यावी, ही सांगण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना इथं बोलवलं होतं। आपण सगळे आलात, आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।